नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नंबरचा प्रोग्राम आणि आपला टास्क असा आहे की आपल्याला 1 to 100 मधील जे इव्हन नंबर आहे त्यांना आपल्याला प्रिंट करायचा आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम्स आणि तुम्हाला प्रोग्राम हा Eclipse मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर चला मग सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर मित्रांनो, लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपल्याला 1 to 100 मधील जे इव्हन नंबर आहे त्यांना प्रिंट करायचा आहे. तर आपला स्टार्टिंग नंबर असेल 1 अँड एंडिंग नंबर असेल 100. यामधील जे काही आपल्याला इव्हन नंबर आहे ते आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर मला आता एक एक नंबर चेक करायचा आहे, तर त्याच्यासाठी मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप असते ती म्हणजेच इनिशियलाइज. तर इंटेजर आय इक्वल टू स्टार्ट, बिकॉज मला 1 पासून चेक करायचं आहे म्हणून. देन कंडिशन चेक करावी लागेल की आय हा एंड म्हणजे 100, तर 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. देन आय प्लस प्लस. देन फॉर लूपला ओपन करून घेऊ. देन इनसाइड द फॉर लूप मला चेक करावं लागेल की जो नंबर आहे आपला तो नंबर हा इव्हन आहे किंवा नाही. तर चेक करण्यासाठी इफ आय मॉड 2 इक्वल टू जर 0 असेल, जर कंडिशन ट्रू असेल तर तो असेल आपला इव्हन नंबर आणि आपण त्याला प्रिंट करून घेऊ. तर SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. देन ई ब्लॉकला आपण क्लोज करून घेऊ आणि फॉरला सुद्धा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे आजच्या प्रोग्रामचं लॉजिक. या लॉजिकच्या हेल्पने आपण आता आपला प्रोग्राम Eclipse मध्ये टाइप करून बघूया आणि चेक करूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर Eclipse मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आपला प्रोग्राम हा Eclipse मध्ये टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक स्टार्टिंग नंबर जो असेल 1 आणि एक लास्ट नंबर तो असेल 100. तर ते नंबर मला युजर कडून घ्यायचे आहे. तर ते युजर कडून जर मला काही इनपुट घ्यायचं असेल तर मला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागते. तर मी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तर स्कॅनर एसी इक्वल टू न्यू स्कॅनर system.in. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्कॅनरला रेड अंडरलाईन आलेले आहे म्हणजेच एरर. तर आता स्कॅनरला द्यायचे बुकिट टेंगुल. तर राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर गायब. देन SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. इंटर स्टार्टिंग नंबर आणि जो नंबर असेल तो नंबर आपल्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावा लागेल आणि तो असेल आपला स्टार्टिंग नंबर. देन लास्ट नंबर साठी एंटर. त्यालाही आपल्याला स्टोअर करावं लागेल. देन आपल्याला चेक करायचं आहे 1 पासून 100 पर्यंत. तर मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल आणि फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप असते ती इनिशियलाइज. तर इंटेजर आय इक्वल टू स्टार्ट, देन कंडिशन चेक करावी लागेल. देन आय प्लस प्लस. देन इनसाइड द फॉर लूप मला चेक करावं लागेल की तो नंबर हा इव्हन आहे किंवा नाही. तर चेक करण्यासाठी इफ आय मॉड
इक्वल टू 0. जर कंडिशन ही ट्रू असेल तर तो असेल आपला इव्हन नंबर आणि त्याला मी आता प्रिंट करून घेतो. तर त्याच्यासाठी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन आय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आपला कोड हा टाईप केलेला आहे. आता मी याला रन करून बघतो. रन एंटर स्टार्टिंग नंबर. तर आपल्याला 1 पासून प्रिंट करायचा आहे. तर 1 एंटर एंडिंग नंबर. तर तो असेल आपला 100. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो 2 4 6 8 10 96 98 आणि 100. तर आपल्याला जे आउटपुट आपल्याला अपेक्षित होतं ते आपल्याला भेटलेलं आहे. तर आता आपण बघूया मेमरी डायग्राम. तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी स्टार्ट. तर स्टार्ट साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 100. त्यामध्ये स्टोअर होईल स्टार्ट इक्वल टू 1. देन एंड साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 200 आणि त्यामध्ये स्टोअर होईल एंड इक्वल टू 100. देन फॉर लूप. तर फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप असते ती इनिशियलाइज. तर आय साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल आणि त्याचा बेस ऍड्रेस असेल 300. त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू स्टार्ट. तर स्टार्ट आपल्याकडे आहे 1. देन फॉर लूप ची सेकंड स्टेप तर ती असते कंडिशन. तर इथं कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 1. हा 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं इफ ब्लॉक ची कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 1 मॉड 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर इनसाइड द इफ ब्लॉक काही जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे आहे 1 तो होईल 2. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 2 हा 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल 2 मॉड 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन म्हणजेच इथं आता आय प्रिंट होईल. तर आय आपल्याकडे आहे 2. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय आता होईल 3. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 3 हा 100 पेक्षा लहान आहे का नाही किंवा 100 आहे किंवा नाही. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं पुन्हा कंडिशन चेक होईल इफ ब्लॉक मध्ये. तर 3 मॉड 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर कंट्रोल हा इनसाइड द इफ ब्लॉक जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. ती होईल 4. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 4 हा 100 पेक्षा लहान किंवा 100 आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर 4 मॉड 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन इथं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन ऑफ आय. तर आय आता आपल्याकडे आहे 4. तर 4 हा प्रिंट होईल. देन असं ही प्रोसेस पूर्ण कंटिन्यू चालत असेल जोपर्यंत आपली कंडिशन ही फॉल्स होत नाही तोपर्यंत. म्हणजेच आय जोपर्यंत आपला 1 0 1 होत नाही तोपर्यंत
ही कंडिशन चालत असेल आणि आपल्याला जे आउटपुट आपल्याला हवं आहे ते 1 by 1 हे प्रिंट होत असेल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.